सेवेकरतांनी म्हटलं अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबराया भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी मागतात. हे चिदान देगा देवा, देवा द्यायचं असेल तर हेच दान तुम्हाला दे. पण या ठिकाणी महाराज वारकरी संप्रदायातली चांगली त्यांचा कान परिपक्व आहे अशी ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान माझ्या मंडळी समोर बसलेली आहेत. त्यांना पहिला प्रश्न हा पडला असेल, महाराज तुकोबराय आणि मागणं हे कसं काही शक्य आहे? खरं सांगू तुम्हाला, जे भक्त असतात ना देवाचे, जे भक्त ते देवाकडे कधी मागतच नाहीत. जे भक्त असतात खरी ते देवाकडे कधी हात पसरतच नाहीत. हात पसरावा तो तुम्ही आम्ही बरं का देवाकडे. मग तुकोबराय आजच्या अभंगामध्ये मागणी का करतात हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे महाराज. बघा, मागण्याचा एक कायदा आहे, मागण्याचा एक नियम आहे. मागण्याच्या अगोदर समर्पण जीवनामध्ये असावं लागतं. तुकोबरायांच्या जर जीवनाचा जर आपण विचार केला ना महाराज, जीवनामध्ये एवढं समर्पण केलं महाराज, एवढं समर्पण केलं. अहो 1 तास काय आपण हरिपाठ घेऊ शकतो, 2 तास कीर्तनामध्ये बसू शकतो, किमान लई जर झालं तर महाराज 4 तास कथेमध्ये मांडी घालून आपण बसू शकतो. ही आपली भक्ती बरं का. कोणाची? आपली भक्ती. पण तुकोबरायांच्या जीवनाकडे जर दृष्टिक्षेप जर टाकला ना, 1 तास नाही, 1 जन्म नाही महाराज साधना केली. मागे बहुत जन्मी हेची करीता आलो आम्ही. मागे जे जे काही देवांचे अवतार झाले त्यांच्यामध्ये आम्ही जेवढे काही अवतार घेतले ते फक्त आणि फक्त भजन करण्यासाठीच घेतली. आत्ताचा जो काही अवतार घेतलाय तुकोबराय बोलतायत तो सुद्धा भजनासाठीच घेतलाय. आणि समोर जे काही जन्म घेऊ ते फक्त आणि फक्त भजनासाठीच घेऊ. विठ्ठल विठ्ठल. जेवढे देवाचे अवतार झाले ना महाराज, प्रत्येक देवाच्या अवतारामध्ये तुकोबराय त्यांच्या बरोबर आहेत. जे जे देवाचे अवतार तुका त्यांचे बरोबर. महाराज म्हटले मी त्यांच्या बरोबरच होतो. ही महाराजांच्या जीवनातली साधना बरं का. का मागावीत असावी महाराज तुकोबरायांनी देवाकडे मागणं? का मागितलं असेल? विचार करण्यासारखी बाब आहे. अरे एका जन्मामध्ये नाही रे भजन केलं. किती युग झाले आतापर्यंत? कोणतं युग चालू आहे सध्या? पाठीमागचे 5Gच कलियुग. कलियुग बरोबर आहे. 4ही अवतारामध्ये महाराज, 4 अवतारामध्ये तुकोबरायांचा 5वा अवतार म्हणजे कलियुगातला अवतार बरं का. पहिलं युग सत्ययुग. सत्ययुगातला अवतार आहे महाराज तुकोबरायांचा, म्हणजेच नामदेव महाराजांचा भक्त प्रल्हाद. 4ही युगामध्ये महाराज तुकोबरायांनी आपल्या मागण्याचं तत्व सोडलं नाही. बऱ्याच वेळेस महाराज भगवंतांनी तुकोबरायांना म्हणावं, तुकोबा अहो काहीतरी मागा माझ्याकडं, काहीतरी मागा. पण तुकोबराय त्यांना सरळ सरळ उत्तर द्यायचे, महाराज ओ देवा तुम्ही सारखं माझ्या मागं टुमणं लावताय, मागा मागा मागा. पण खरं सांगू, आमच्या घराण्याची, आमच्या वाड वडिलांची परंपरा मागण्याची नाही. काही मागणे हे आम्हा वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत. काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत महाराजांसाठी एकदा. एवढा मोठा कार्यक्रम आणि एवढा कंजूसपणा टाळ्यांसाठी.
शोभलं नाहीये. असा प्रतिसाद जर आला ना महाराज, आनंदी आनंद वाटतो बरं का. काही मागणे ही आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो देवा. आमच्या घराण्याची, आमच्या वाड वडिलांची परंपरा मागण्याची नाही. 4 युगामध्ये महाराज मागण्याची परंपरा जोपासली बरं का तुकोबराईंनी. आणि कलियुगातला 5वा अवतार तुकोबराईंचा. जसं देवाने महाराज आपल्या रंगाचं स्वरूप सोडलं नाही 4ही युगामध्ये. सत्ययुगामध्ये महाराज भगवान विष्णू कसे आहेत? देवाचा रंग कसा आहे हो? बोला महिला मंडळ. कसा आहे? सावळा. करेक्ट उत्तर बरं का. सत्ययुगातला महाराज भगवान विष्णूचा रंग कसा आहे? सावळा आहे. त्रेतायुगातला प्रभू रामचंद्रजींचा सावळेच आहेत ना महाराज. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण कसे आहेत? सावळेच आहेत. आणि कलियुगामध्ये विटेवर असणारा पांडुरंग परमात्मा कसा आहे? सावळेच आहेत ना महाराज. सत्ययुगामध्ये महाराज भगवंत त्या शेष गादीवरती झोपले होते. देवा तुकोबराय त्यांना म्हणतात बरं का, देवा तुमच्या अवतीभोवती आम्हीच तर झोपलो, खेळत होतो ना माशांच्या स्वरूपामध्ये, कासवांच्या स्वरूपामध्ये. दुसरा अवतार घ्या तुमचा, वानरांच्या स्वरूपामध्ये, आम्हीच तुमच्या बरोबर होतो ना. तिसऱ्या अवतारामध्ये द्वापार युगामध्ये गोपाळांच्या रूपामध्ये, गायींच्या रूपामध्ये आम्ही तुमच्या बरोबर होतो. आणि आता कलियुगामध्ये तुम्ही विटेवर उभे आहात, आम्ही तुमचे वारकरी झालो. तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. तसं देवाने महाराज आपलं तत्व सोडलं नाही रंगाचं. आणि कसा आहे देव? सावळा. कसा आहे? तुमच्याकडून थोडंसं मला प्रतिसाद येऊ द्या, म्हणजे मला बरं वाटेल बरं का. झोपलेत किंवा जाग्यात हे मला चांगलं कळेल. कसा आहे देव? अरे देव सावळा आहे. सरळ सरळ जर भाषेत जर बोलायचं झालं तर देव काळा आहे. काळा देव काळा आहे. तर एवढं जग महाराज त्याच्या दर्शनासाठी आतुर आहे. आणि देव जर गोरा असता तर काय झालं असतं महाराज? असं म्हणतात महाराज, तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है, काली कमली वाला मेरा यार है, यार है काली कमली वाला मेरा यार है, यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है, यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है, यार है काली कमली वाला मेरा यार है, मेरी मन का मोहन दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. देव काळा आहे महाराज. आषाढीला कार्तिकीला आपल्याला कुणाला निमंत्रण नाही, कुणाला आमंत्रण नाही, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या गर्दीच्या संख्येनं महाराज आपण पंढरपूरला हजर येतो. वेडच लागलं ना त्या बेठ्याचं, त्या काळ्याचं आपल्याला वेडच लागलं ना महाराज. 4ही युगामध्ये महाराज भगवंतांनी रंगाचं तत्व सोडलं नाही. तसं तुकोबराय म्हटलं आमचं आम्ही मागण्याचं तत्व सोडलं नाही. पहिलं युग महाराज सत्ययुग. रिपीट आवाज कमी होईल का थोडासा? बरोबर. सत्ययुगातला अवतार महाराज भगवान विष्णूचा. भक्त प्रल्हादासाठी महाराज स्वतंत्र अवतार घेतला हो, नरसिंह अवतार. अरे हिरण्यकशिपूला मारलं आणि स्वतःच्या मांडीवरती घेतला एका बरं का, सर्वांगाची कान करून मारलं त्याला महाराज. आणि भगवंताचा राग शांत होत नाही, क्रोधायमान झालेले महाराज नरसिंह भगवंत आहेत.
नरसिंह भगवंताचा अवतार हा त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम कसं काय? शरीर जर बघितलं महाराज, खालचं धड कशाचं आहे हो? माणसाचं. शिर कशाचं आहे? शिर सिंहाचं. आणि नख अस्वलाची. त्रिवेणी संगम आहे ना भगवंताचा अवतार. क्रोधायमान झालेले महाराज नरसिंह भगवंत सर्व देवी देवता महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचा राग काही शांत व्हायला तयार नाही. आता काय करावं? सर्वजण म्हटली, कितीही जरी नवरा स्वभावाला जर रागीट असला, तापड जर असला, तर फक्त एक फोन करायचा. कोणाला? कोणाला? इकडेच ना, इकडेच ना. करा म्हटलं आईसाहेबांना कॉल. लक्ष्मी आईसाहेबांना बोलवलं महाराज. आणि ज्या वेळेस लक्ष्मी आईसाहेबांनी तिचं रूप बघितलं ना महाराज, रागावलेलं, लाल अबुंद डोळे झाले होते महाराज. असं वाटत होतं एका क्षणामध्ये सर्व पृथ्वी आता समाप्त होणार आहे. लक्ष्मी आईसाहेबांनी ते रूप बघितलं आणि एका सेकंदामध्ये महाराज माघारी फिरल्या. आहा म्हणे, आपलं गिरायकच नाही. सर्व देवता म्हटले, आईसाहेब तसं करू नका, आता तुमच्यावरतीच आम्ही यांना शांत करायचं सोपवले. लक्ष्मी आईसाहेब म्हटले, मी असा अवतारच अगून बघितला नाही. माघारी फिरले लक्ष्मी आईसाहेब. सर्व तर हताश झालेत महाराज, काय करावं भगवंताला शांत करण्यासाठी. सर्व म्हटले, ज्याच्यासाठी अवतार घेतलाय ना त्याला इकडे बोलवा. कोणासाठी अवतार घेतला होता महाराज? भक्त प्रल्हादासाठी अवतार घेतला होता. भक्त प्रल्हादजीला बोलवलं महाराज. आणि जवळ महाराज 5 वर्षाचे भक्त प्रल्हादजी आल्याबरोबर रडायला लागले हो भगवंत, रडायला. आणि गाय जशी वासराला चाटते ना, तसा प्रेमाचा पाणा फुटला माझ्या भगवंताला, विश्वाच्या मालकाला. जवळ घेतलं, मांडीवरती घेतलं आणि महाराज गोंजारायला लागले, प्रल्हादा तुझ्या वडिलाला मी मारले बाळा, माफ कर मला. तुझ्यावरती जीव घेणे प्रयोग झाले माझ्या भक्तीमुळे, केवळ माझ्या नामस्मरणामुळे. हा जो अवतार घेतला ना मी स्पेशल, हा तुझ्यासाठी स्पेशल अवतार घेतलेला आहे. प्रल्हादा मला हा अवतार संपवायचा आहे. काही जर इच्छा असेल तुझी तर माझ्याकडे मागून घे. काय बोलले माहिती भक्त प्रल्हादजी? देवा, जरी माझे वडील तुम्ही मारले असतील, मी तुमच्याकडे मागावं हे उचितच नाही हो देवा, मला उचित वाटत नाही. जरी माझे वडील या ठिकाणी राजा होते, मरण पावले, तुमच्या हाताने तुम्ही मारले, मान्य आहे मला. पण आज तुम्ही आमच्या या स्थितीला, या घडीला, या वेळीला तुम्ही आमच्या घरी अतिथी आहात. काय आहात? अतिथी आहात. आणि अतिथ्याकडे काहीतरी मागावं ही आमच्या घराची वाडवड्यांची परंपरा नाही. मग भगवंत त्यांना म्हणत होते, प्रल्हादजी काहीतरी मागा हो, काहीतरी मागा, मला अवतार संपवायचाय. पण भक्त प्रल्हादजी सरळ नकार देत होते महाराज, नाही म्हणत होते. त्यावेळेस भक्त प्रल्हादजी म्हटले, देवा मी तुमच्याकडे मागणं इथं उचित नाही बरं का. काय मी तुमच्याकडे काहीतरी मागावं हे उचित नाही. आज तुम्ही आमच्या घरी अतिथी आहात, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा अशी माझी इच्छा आहे. काय मागितलं सर भगवंतानी? जगाचा मालक म्हणतोय, प्रल्हादा मी तुझ्याकडे मागणं मागेन रे, पण आधी तुम्हाला वचन दे. वचन आधी तुम्हाला वचन दे, मी जे काही मागेन ते तुला मला द्यावं लागेल. आणि महाराज वचन दिलं. काय मागितलंस तरी भगवंतानी प्रल्हादाकडे मागून मागून सांगता येईल कोणाला? काय मागितलं असतं मागून मागून देवाने भक्त प्रल्हादजीकडे? भक्त प्रल्हादजी महाराज वडील गेल्याच्या नंतर राजा आहेत. राजा चाले तिथे वैभव सांगाती, हे का लागती सांगावे ते. आज राजा झालेत महाराज भक्त प्रल्हादजी. आणि देवाने काय मागितलं असेल भक्त प्रल्हादजीकडे सांगा ना, अंदाज लावा ना. मागून मागून महाराज राज्य मागितलं असतं, राज्य, नाहीतर दुसरा प्राण मागितलं असतं. दुसरं काय होतं महाराज भक्त प्रल्हादजींकडे? काय मागितलं माहिती देवाने भक्त प्रल्हादजींकडे? हे प्रल्हादा, द्यायचं असेल तर मला एकच दे. ऐका बरं का, माझी एकच मागणी तुझ्याकडं, तू माझ्याकडं काहीतरी मागावं हेच तू मला दे. काय म्हटले? तू माझ्याकडे काहीतरी मागावं हेच तू मला दे. हताश झाली महाराज भक्त प्रल्हादजी. देवानी महाराज भक्ताला कडीमध्ये बरोबर अडकवले. आता काहीतरी मागावंच लागणार. काय मागितलं असेल हो भक्त प्रल्हादजीने? ऐकायची मागणी तुम्हाला. काय मागितलं होतं? देवा
द्यायचं असेल ना मला, या जन्मात तर काय, पुढचे जेवढे काही जन्म होतील ना, त्या जन्मामध्ये मागण्याची इच्छा सुद्धा माझ्या मनामध्ये निर्माण होऊ देऊ नको. हेच तुम्ही मला द्या. सत्ययुगात केलेली प्रार्थना. काय? सत्ययुगात केलेली महाराज प्रतिज्ञा. त्रेतायुगामध्ये महाराज अंगदाचा अवतार भक्त प्रल्हादजींचा. प्रभू रामचंद्रजींनी महाराज वालीला मारलं. अंगदाच्या डोळ्यासमोर अक्षरशः महाराज स्वतःच्या बापाला मारल्याच्या नंतर तोंडातून शब्द सुद्धा नाही महाराज का मारलं. आताचा मुलगा महाराज कोर्टाची पायरी रेंगला असता. भगवंतालाच दया आली, जवळ आली भगवान प्रभू रामचंद्रजी. कार्य अंगदा, तुझ्या डोळ्याच्या समोर मी तुझ्या वडिलांना मारले, तुझं काही मत नाही का? काय म्हटले माहिती अंगदजी? देवा, त्यांच्या कर्माचं काहीतरी प्रायश्चित्त असेल. आणि खरं सांगू देवा, अहो तुमच्या हातानं मरण यायला किती मोठं सद्भाग्य लागतं. माझ्या वडिलांचं काहीतरी भाग्य असेल म्हणून तुमच्या हाताने त्यांना मरण आलंय. बरं तुला वाईट वाटत नाही? मुळीच नाही. तुझे वडील मरण पावलेत अंगदा, तू आता पोरका झालायस. मला वाटतं तू माझ्याकडे काहीतरी मागावं. देवा, सत्ययुगात जे मी मागितलं होतं ना, या जन्मात सुद्धा मला तेच पाहिजे. आता युग आलं महाराज द्वापार युग. भक्त प्रल्हादजींचा, नामदेवरायांचा अवतार आहे महाराज द्वापार युगातला. कोणाचा? उद्धवाचा. सोन्याची महाराज द्वारिका होती. काय कमतरता असेल हो, काय राजवैभव असेल सांगा ना तुम्ही. पितयाचे धन पुत्रा कोण वंचिल. महाराज ज्याच्याकडे इस्टेट आहे, वडील गेल्याच्या नंतर मालमत्ता कोणाच्या नावावरती होत असते? मुलाच्या. पण थोडासा विचार करा ना श्रोत्यांनो, एवढी मोठी लंका महाराज पाण्यामध्ये बुडाल्याच्या नंतर सुद्धा एक सुद्धा घरातला महाराज शिल्लक ठेवला नाही भगवंतानी. एक सुद्धा ठेवला का? एक सुद्धा नाही. कोण फक्त शिल्लक आहेत? उद्धवजी. काहीच मागितलं नाही महाराज. लागलं आता युग कलियुगाचं. कलियुगामध्ये अवतार महाराज नामदेवरायांचा 4 युग झाले. तो चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे झाकून उभी ती धनी. कलियुग लागलं महाराज. 4 युगामध्ये भगवंत देवाच्या सोबत आहेत बरं का नामदेवरायजी. पहिल्या युगामध्ये महाराज, सत्ययुगामध्ये प्रल्हादजी. ऐका बरं का, थोडंसं किचकट चिंतन आहे पण तुमच्या लक्षात येईल. आणि मला इथून सांगण्यात आले तुम्हाला चिंतनच पाहिजे. सत्ययुगात महाराज प्रल्हादजींचा अवतार. वडील गेल्याच्या नंतर राजा झालेत भक्त प्रल्हादजी. कदाचित मागण्याची वेळ आली नसावी. समज बरं का आपला. त्रेतायुगामध्ये महाराज अंगदजी वडील गेल्याच्या नंतर राजा झालेत, मागण्याची वेळ आली नसावी. द्वापार युगामध्ये सोन्याची द्वारका होती, सुखाची काहीतरी कमतरताच नसेल समजू आपण. पण कलियुगामध्ये हो, सकाळी काही खाल्लं महाराज तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत माझ्या नामदेवरायांच्या घरी होती. असं असताना सुद्धा 24 तास महाराज भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणारी नामदेवराय माझी. देवाकडे कधीच काही मागितलं नाही हो. बरं सामर्थ्य नव्हतं का? सामर्थ्य नव्हतं का महाराज नामदेवरायांकडे? एवढं सामर्थ्य होतं महाराज माझ्या नामदेवरायांकडे. ऐका, एका 5 मिनिटात तुम्हाला प्रसंग सांगेल, तुमच्या लक्षात येईल. नामदेवरायांची पत्नी महाराज सकाळचा प्रहर महिला मंडळ आणि चंद्रभागेवरती महाराज धुणं धुण्यासाठी गेली, टोपलं मांडून बरं का. धुणं धुत असताना चंद्रभागेवरती दुसरी सुद्धा एक महिला त्या ठिकाणी आली होती. तिच्या अंगावरती कपडे धुवायला येताना 2000ची पैठणी होती. 2000ची साडी. किती 2000ची साडी होती. बाईला राहवलं नाही महाराज. बाईचा स्वभावच आहे बरं का. किती जरी आपल्या कपाटामध्ये असल्या, आता जी काही इन्स्टाला ट्रेडिंगला साडी आहे ती जर एखादीच्या अंगावरती दिसली, पाहायचंच काम नाही. चोरून बघायला लागल्या महाराज. चोरून त्या बाईकडं. त्या बाईची नजरानजर झाली महाराज आणि विचारलं, का हो काय बघताय? काय नाही म्हणे, तुमच्या अंगावरची साडी बघते, लुगडं बघते. का हो कितीच आणलं ते?
काय नाही हो, जाऊ द्या म्हणे, 2000चं आहे म्हणे. 2000चं लुगडं कपडे धुवायला येताना? हो म्हणे. मग मला सांगा म्हणे, कपडे धुवायला जर येताना जर तुम्ही अंगावरती 2000ची जर साडी घालत असाल, लग्नाला जाताना केवढ्याची घालता? बाई म्हणी घालत असतील 20-25 1000ची. मग तर महाराज गहीवरूनच आलो. 25,000ची का हो? काय करतात तुमचे मालक? अलीकडे म्हणे थोडेस जवळ बोलवलं महाराज आणि सांगितलं, माझ्या मालकांकडं परीस आहे म्हणे. परीस म्हणजे अहो लोखंड घ्यायचं, त्या लोखंडाला परीसाचा स्पर्श करायचा, स्पर्श झाल्याबरोबर त्या लोखंडाचं सोनं एका क्षणात होतं, असा परीस माझ्या मालकांकडे. मग तर महाराज गळाच काढला मोठ्याने, हंबरडा फोडून रडायला लागल्या महाराज. काय सांगावं म्हणे, एकीकडे जगांचं काय चाललंय लोकांचं, आणि माझ्या घरी सकाळी काय खाल्लं तर संध्याकाळच्या खायची पंचायत. माझ्या जर बहिणींचं जर बघितलं ना बाई म्हणे, माझ्या मायबापाने माझं एवढं वाईट केलं, एवढं वाईट केलं, पदराला बांधलं म्हणे भिकाऱ्याच्या. काय सांगू म्हणे तुम्हाला. त्या बाईला दया आली, महाराज परीस दिला. अरे ऐका बरं का, परीस दिला. घरामध्ये परीस आलाय ग माता मुलांनो, पण घरातली गरिबी बघा ना, खंत बघा ना कशी रामदेवरायांच्या घरची. परीस घरामध्ये आणलाय महाराज, पण परीसाला लावण्यासाठी सोनच नाही हो नामदेवरायांच्या घरी. काय नाही, काय नाही, काय नाही. सोनं लय महागलंय, सोनं कशाला म्हणताय आता. परीसाला स्पर्श लागतो महाराज लोखंडाचा. एवढी खंत महाराज त्यांच्या घरची, लोखंड सुद्धा नाही. पत्र्यावरती महाराज, छपरावरती कौलाचं घर, एक फुटका तुकडा भेटला बरं का. सोनं केलं, बाजारात गेला महाराज. लेकरं मिष्टानासाठी मिडकत होती, पंचपक्वानाचं भोजन घरामध्ये शिजत होतं. नामदेवराय रावळाकडून घरी आले महाराज, दीप आरती करून घरी आले. बघितलं तर काय, पंचपक्वानाचं भोजन आपल्याच घरी होतंय. कारण विचारलं, ओरडायला लागले. सांगितलं, स्वामी मी कुठून चोरून नाही आणलं, माझ्या मैत्रिणी मला हा परीस दिलाय. दाखव म्हणे परीस कुठे. हातावरती परीस टेकवला महाराज. परीस जसा हातावरती परीस बायकोनं टेकवला, धोतर खवलं. जेवढी ताकदीनं पळताय ना मला, तेवढ्या ताकदीनं पळायला लागली महाराज. कुठं? चंद्रभागेकडे. जेवढी ताकद होती ना, तेवढ्या ताकदीनं परीस घेतला, चंद्रभागेत फेकला. तिथं चंद्रभागेत महाराज परीस पडणं, आणि ज्याचा परीस होता त्याला एका मिनिटात रिंग जाणं. हे पहिल्यापासूनच आहे बरं का, साधं समजू नका. आज लोक महाराज कट्ट्यावरती बसल्याच्या नंतर त्यांच्या मस्त गप्पा चालतात. अहो पूर्वीचे लोक फार चांगले होते. काय म्हणतात लोक? पूर्वीचे लोक फार चांगले होते. असं जर कोणी जर म्हणत असेल ना, त्याला डायरेक्ट म्हणा, दादा तुमचा थोडासा अभ्यास कच्चा आहे, अभ्यास तुमचा थोडासा कमी. अरे पूर्वी जर लोक चांगले असते, पूर्वीचे जर लोक जर चांगले होते, तर माझ्या माऊलींच्या झोळीमध्ये लोकांनी शेण कालवलं असतं का? पूर्वीचे जर लोक चांगले होते, तर तुकोबरांची गाथा पाण्यामध्ये बुडवली असती का? पूर्वीचे जर लोक चांगले होते, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकारण निर्माण झालं असतं का? पूर्वीचे जर लोक चांगले होते, तर माझ्या सीता मातेच्या पावित्र्यावरती लोकांनी संशय उठवला असता का? पहिल्यापासून लोक महाराज असेच आहेत, चांगले नाही, काही नाही. आपला विषय चालला होता महाराज कशाचा, तिकडे त्याला फोन गेला, आणि तो परिसा भागवत महाराज बायको आणि सोबत काठी बदाडतच आणली महाराज चंद्रभागेवरती. चल दाखव म्हणे परीस कुठे. नामदेवा, माझ्या बायकोने तुमच्या बायकोला परीस दिला होता, तो परीस माझ्या हातावरती टेकवा. नाही जर माझ्या हातावरती परीस टेकला ना, तर माझ्याशी गाठ आहे. नामदेवाय म्हटले, बोंबलू नकोस, तुला परीस पाहिजे ना. चंद्रभागेमध्ये हात घातला महाराजांनी, मुठभर माळू घेतली बरं का चंद्रभागेतली. चल घे म्हणे, ओळख याच्यामधला तुझा परीस कोणता आहे. तो परीसा भागवत म्हटला, मला काही पागल समजलंय काय? दगड द्यासाला आणि परीस समजायला लावेन मी? समजेन अजिबात नाही, माझा मला परीसच लागेल. नामदेवराय म्हटले, जास्त बोलू नका. लोखंड जर असेल ना, तर शहानिशा करा म्हणे, परीक्षा घ्या. कमरेला महाराज लोखंडी चाबी होती. चाबी लावल्याबरोबर दिशी महाराज सोनं झालं, आणि परीसा भागवत चरणावरती पडला, चरणावरती. 3 युगात जर विचार केला महाराज, 3 युगातला सामर्थ्य होतो त्यांच्याकडे, भक्त प्रल्हादजींकडे. पण 4थ्या युगातलं महाराज, कलियुगातला जर विचार केला ना नामदेवरायांचा, घरामध्ये महाराज काय खावं याची पंचायत होती, काय खावं. आणि सामर्थ्य जर माणसांना सामर्थ्य,
अख्खा वळवंट महाराज वाळवंट परीस करण्याची ताकद माझ्या नामदेवरायांमध्ये होती. त्या नामदेवरायांनी महाराज शपथ घेतली होती, देवा शतकोटी तुझी करीन अभंग, आणि अभंग पूर्ण झाले नाही हो, म्हणून महाराज अवतार घ्यावा लागला तुकोबरायांना. आज ती तुकोबराय महाराज भगवंताच्या दर्शनासाठी महाराज पंढरपूरमध्ये आलेत बरं का. पंढरपुरात आलेत. बरेच दिवस झाले महाराज, बऱ्याच एकादशी निघून गेल्या. देवाने महाराज तुकोबराय आल्याबरोबर आपली खाली मान घालावी खाली. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्या वेळेस तुकोबराय जरा बोलले बरं का, देवा इतक्या लांबून आम्ही तुमच्या दर्शनासाठी यायचं आणि तुम्ही इथं आल्याच्या नंतर खाली येडावाकडे तोंड करायचं, देवा शोभतं का तुम्हाला हे? देवा तुमचं हे वागणं हे अनुचित आहे देवा. काय झालं सांगा ना. भगवंत म्हटले तुकोबराय तुमच्या भक्तीचं ऋण आमच्या डोक्यावरती फार झालं हो. आणि त्या ऋणामुळे आमची मान आपोआप खाली बाकायला लागली आपोआप. मग आमची जर मान तुमच्याकडे जर तुमच्या जर चेहऱ्यावर जर चेहरा टाकावासा वाटत असेल तर आमच्याकडे काहीतरी मागा, म्हणजे थोडंसं ओझं आमचं कमी होईल. तुकोबराय म्हटले देवा तुम्हाला काय आम्ही मागाडे दिसलो काय? मागायला अजिबात नाही. बरं देवा तुझ्याकडे मागलं सुद्धा असतं रे. तुझी कीर्ती आम्ही ऐकून येत, तू किती उदार आहे हे सुद्धा आम्हाला माहिती. उदाराचा राणा म्हणवीस आपणा, सांग तुला कवणा काय दिले. देवा माहिती तू उदार किती, पण देवा तुझा न्याय सुद्धा आम्हाला माहिती रे. देशी तेव्हा घेशी ऐसा अससी उदार. पण देवा नकोय ना मला. पण महाराज भगवंत म्हणते तुकोबराय काहीतरी मागाच. त्यावेळेस महाराज तुकोबराय थोडी रागानं बोलवायला सुरुवात केली बरं का, देवा माझं ऋण तुमच्या डोक्यावरती झालं नवल नाही रे देवा, अख्ख्या जगाचं ऋण तुझ्या डोक्यावरती. रांगेमध्ये रोज लोक तुझ्या दर्शनासाठी उठती की येते द्वारी, अवघे हरी दे दे म्हणती. देवा त्यांनाच तू अजून काही दिलं नाहीस, आम्हाला काय मागा म्हणतोयस देवा. अरे मागितलंस तरी देवा, पण तुझ्याकडे देण्यासाठी आहे तरी काय, असून काय. रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल, हे तू आम्हा भक्ती पुढे फोल. देवा ती रिद्धी सिद्धी ती तुझ्याकडेच राहू दे, ते माझ्या भक्ती पुढे देवा तुझी रिद्धी सिद्धी फेले. आणि देवा काय रे येऊन जाऊन रिद्धी सिद्धी घे म्हणतोयस. रिद्धी सिद्धी प्राप्त होणं म्हणजे काय भगवत प्राप्तीचं साधन झालं का? काय म्हणते मी, रिद्धी सिद्धी प्राप्त होणं म्हणजे भगवत प्राप्तीचं साधन नाही, उपाधीचं साधन आहे महाराज. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जब त्या परमानंदी म्हण नाही. देवा नकोय ती रिद्धी सिद्धी तू देवा मला. देवा तुझ्या मनातलं मला कळतंय रे. रिद्धी सिद्धी घे. रिद्धी सिद्धी घ्यायला तुला आता खालच्या भाषेमध्ये बोलू का देवा. मनसी रिद्धी सिद्धी तरी घेशी, आम्ही चुंबडी न होत इसी. काय म्हटले तुला, काय आम्ही चुंबडी वाटलो का रिद्धी सिद्धी घ्यायला? अजिबात नाही. अरे अजिबात नको देवा, मला देऊच नको. पण महाराज देव ऐकतच नव्हता. देवा तुला आता बस झालं ना बोलणं, अजून किती बोलायला लावतोस देवा. अरे ज्यांच्याकडे तू एवढी ज्याने तुझी भक्ती केली देवा, त्यालाच तू कधी दिलं नाहीस, तर मला काय देणार आहेस. नारद वैष्णव जग जेठी त्याशी लाविली तो लंगोटी. अरे त्रिभुवनात ज्यांची महाराज शेंडी फडकत होती, विनेवरती त्रिभुवनात ज्यांनी भजन केलं तुझं देवा, निरंतर भजन केलं रे. शेवटी काय केलंस त्यांचं, तू काय केलंस? लंगोटीला लावलं त्या महात्म्याला तू, लंगोटीला. असा एक देवा तुझा भक्त आहे, असा एक हनुमंतरायजी. आसनाचा कधी विचार केला नाही, छत्राचा कधी विचार केला नाही, निरंतर झाडाचा पाला पाचळा खाऊन देवा तुझं नामस्मरण त्या भक्ताने केलं. काय केलं देवा तू शेवटी त्याचं? हनुमंत भक्त निकट त्याशी केले तो मरकट. देवा मरकट करून टाकलंस देवा तू त्याला, माकड बनवलंस देवा. तुझ्याकडे देवा न्याय नाही रे देवा, नीती नाही तुझ्याकडे देवा, नीती नाही देवा. तुझा दरबार धुंद हलाय धुंद. आला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार.
तुझा दरबार मान तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार वा वा वा, जोरदार टाळ्या एकदा. धुंद हरा देवा तुझा दरबार धुंद आहे रे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारेन बरं का. पुण्य करणारा माणूस स्वर्गात घालायला पाहिजे का नरकात? कुठं घालायला पाहिजे? स्वर्गात घालायला पाहिजे. अरे ज्या बळीराजानं निरंतर दारातला अतिथी कधी रिकामा हाताने जाऊ दिला नाही, देवा शेवटी काय केलंस तू त्यांना? पुण्यवंत पाताळ लोकिनीला पाताळात घातलं रे माझ्या बळीराजाला. आणि चोरटा, हरामखोर, दरोडेखोर, एक नंबरचा डाकू असणारा तो डोक्यावर घेऊन देवा तू त्याला नाचलास? तुझ्या दारामध्ये देवा न्याय आहे का? म्हणे बोलीला वाली मी कतैशीची करीन वरतोनी दावीन नामा म्हणे. देवा ही रीत आहे तुझ्या घरची? माहिती देवा तू ठगी आहेस, लबाड आहेस देवा. मला तुझ्याकडे मागायचं नाही. बरं मागेन रे देवा. तू लय अट्टहास करतोयस म्हणून मागेन देवा मी. पण तुझ्या म्हणण्यावर चालणार नाही बरं का मागणं. माझ्या मनाने मी तुझ्याकडे मागणं मागेन. मंजूर असेल तरच हो म्हण, नाहीतर बिनधास्त नाही म्हटला तर काही राग येणार नाही बरं का. तू कोबराय म्हटले देवाला. देवा तुझ्या मागण्यावरती मला मागणं नकोय. तू माहिती किती लबाड आहेस. तू अनेकांना पदात गरक केलंयस, श्रीमंतीत गरक केलंयस, मानात गरक केलंयस. तैसा मी अधीरू नहे देवा, तैसा मी मतिमंदू नहे देवा. अरे तू उपमन्यू बाळ दुधात गरक केला ना तू. उपमन्या कारणे दुधाचा पै छंदू, तैसा मी मतिमंदू नहे देवा. देवा 2 लेकराला तू फसवलंस रे. बरं जाऊ दे, कदाचित 2 लेकरं असतील म्हणून मी समजून सुद्धा जाईल तू त्याला फसवलं असेल. लेकराला लेकरासारखंच द्यावं लागतं. पण धष्टपुष्ट माणूस त्याला देवा तू फसवायला पाहिजे होतं का रे? काय झालं, एकदा वाळवंटामध्ये महाराज कीर्तन रंगलो नामदेवरायांचं बरं का. सर्व सकल संत मंडळी त्या ठिकाणी महाराज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. भगवंत सुद्धा महाराज कीर्तनासाठी हजर झालेत. पांडुरंग परमात्मा गळ्यामध्ये महाराज माझ्या नामदेवरायांच्या विनाय, पण समोर आले महाराज नामदेवरायांच्या आणि म्हटले नामा रोज तुम्ही सर्व सकल संत मंडळी कीर्तन करता, गुणगान गाता ते माझी, पण आज माझी इच्छा झालेली नामा मी आज कीर्तन करावं, मी कीर्तन करावं. नामदेवराय म्हटले काय हरकत आहे, करा ना देवा कीर्तन, घ्या विना. विना दिला महाराज, गळ्यात घेतला भगवंतानी. रोज महाराज संत मंडळी भजन करत होते, गुणगान गात होते. कुणाचं बरं होतंय का? कुणाचं? विठ्ठलाचं. आज भगवंतानी महाराज गळ्यामध्ये विना घेतल्याच्या नंतर गुणगान कुणाचं असेल हो? भक्ताचं. साहजिकच आहे महाराज भक्ताचं. जे भक्त मालिका उघडली महाराज, महाराष्ट्रातली सर्व भक्त मंडळी सांगून झाली. आता वर्णन गेलं महाराज लंकेमध्ये. लंकेत माझा भक्त कोण आहे? बिभीषण. सर्वजण म्हटले बरं का देवा बिभीषण तुमचा भक्त आहे, पण म्हणे बिभीषण फार शहाणा आहे, हुशार आहे. हुशार म्हटल्याबरोबर सर्व टाळकर्णी मंडळी टाळच खाली टाकले महाराज. देव घाबरले ना. नामा अय नामा काय झालं रे? नामदेवराय खालून म्हणतात काय झालं म्हणजे सगळं चुकलं म्हणे देवा. तुमचा भक्त इथपर्यंत ठीक आहे, पण शहाणा मूर्ख बिभीषण शहाणा परी तो महामूर्खाची जाणा. का मूर्ख ठरला होतो? मूर्ख बिभीषण तो आला शरण. देवा जरी शरण आला असेल तो, पण लंका राज्य दान मागितले. दान मागून बसला ना. बरं मागितलं मग काय झालं, भावाचंच मागितलं. पण थोडंसं डोकं लागेल रे डोकं. भाऊ गेल्याच्या नंतर, मेल्याच्या नंतर संपत्ती कुणाची असते, वाटा कुणाचा असतो? मुलाचा. तेव्हा मुलाचा नव्हता, कुणाचा होता? भावाचा होता. भाऊ गेल्याच्या नंतर महाराज मालमत्ता कुणाची असेल? सख्या भावाचीच असेल. मग त्याला एवढं सुद्धा कळालं नाही देवा. भाऊ गेल्याच्या नंतर लंका मलाच मिळणार आहे, तरी सुद्धा तो मूर्ख देवा लंका मागून बसला. बरं मागितली असेल रे लंका त्याने.
तो जरी मूर्ख भरला असेल, पण देवा तू शहाणा आहेस ना, त्याशी त्या सद्दी दिले नवल काय. देवा तुझ्या घरी न्याय नाही रे, नीती नाही देवा तुझ्याकडं. द्यायचं असेल ना तर माझ्या म्हणण्यावर देवा तुला द्यावं लागेल. द्यायचं असेल उसनं म्हणून देऊ नकोस, व्याजाने देऊ नकोस, उधारीचं देऊ नकोस. द्यायचं जर असेल तर दान म्हणून दे. अभंगाचा प्रथम चरण. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, दान दे गा देवा, तुझा विसर ना व्हावा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हे दान दे गा देवा, तुझा विसर देवा देवा, तुझा विसरण व्हावा. फक्त समोर बसलेलेच रसिक आहेत का? वक्त्याला श्रोतांकडून महाराज मिळालेल्या मानधनापेक्षा याचा थोडासा प्रतिसाद जास्तीत जास्त गरजेचा असतो बरं का. त्यामुळे एखादं जर वाक्य आवडत असेल, एखादं जर प्रमाण चाल जर आवडली तर हृदयातून महाराज टाळी वाजवली पाहिजे बरं का. म्हणजे अटॅक थोडासा कमीत असतो. वाजवायचे असतील तर वाजवा टाळ्या. आज 7वा दिवस आहे. आता पुढचं बोलत नाही बरं का, मला पुढचं बोलायचं होतं. स्टॉप आता. देवा द्यायचं असेल तर दान दे रे, हेच दान दे. हिची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. आपल्याला सुद्धा महाराज भगवंताचा विसर न पडला पाहिजे बघा बरं. त्यामुळे एकदा भगवंताच्या नामासाठी मधल्या भजनासाठी सर्वांनी 2 हात वर घ्यायचे. ज्यांना 2-2 हात आहेत ना त्यांनी एकदम सरळ हात वर घ्या. पाठीमागचे, मधातले, गावातले, बाहेरगावचे सर्वांनी घ्या बरं का. आणि भजन होईपर्यंत मुखातून भगवंताचं नामचिंतन निघेल आणि हातातून टाळी वाजेल बरं का. ढोबा रखो माई, ढोबा रखो माई, बोला
व्हेरी स्मार्ट, हुशारी राहतो मी. बरं, मी कोणाला त्रास दिला का काही तुम्हाला आतापर्यंत? मुळीच नाही. आणि उद्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर इथं जर कुणी येऊन जर टाळ्या जर वाजवायला लागले ना, असं काढतील बघा तुम्हाला. अरे भजन फक्त विनोद ऐकण्यासाठी मुळीच नाही महाराज. संप्रदाय कुठं चालला आपला? कीर्तन संग, कीर्तन संग होय अंग हरिरूप. कीर्तनात येऊन महाराज हरिरूप व्हायसाठी महाराज कीर्तने. आता माझ्या पाठीमाग आमच्या सरस्वती माता कंठातून स्वर काढतील बरं का. तुम्हाला काय वाटलं? आमचा कंठ फक्त घरीच ताणतो, कमी समजू नका. घ्या एकदा हातवर. आणि कलियुगात जर महाराज साधना सर सांगितले असेल, कलो केशव कीर्तनात, कीर्तनामध्ये फक्त भजन करायचे, नामचिंतन करायचं. घ्या माझ्या पाठीमाग टाळ पखवाज बंद राहील, माझ्या पाठीमाग भजन म्हणायचंय बरं का. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. वा वा दीक्षित वाडीकर. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. वा वा, पाठीमागे थोडासा आवाज येऊ द्या. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया
सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. पाठीमागच्या सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. आवाज येत नाही पाठीमागलचा. निवृत्तीराया निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. पाठीमागच्या बोला बोला, सोपं भजन आहे. ऐका, ज्या महाराज भूमीमध्ये आपण आहेत आणि त्या संतांच्या भूमीमध्ये आपण महाराज जन्म घेतलाय, त्या संतांच्या भूमीमध्ये येऊन जर आपल्याला भगवंताचं जर नामचिंतन जर मुखात जर निघत नसेल तर आपण माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही बरं का. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला वा वा. जेवण केल्यावानी मन केल्यावानी मन श्रीमन्नारायण नारायण नारायण. पाठीमागचे हातवर. आजचा 7वा दिवस आहे म्हणून मन नारायण नारायण नारायण. बोला वाढला आवाज आवाज आवाज. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. वा वा वा. दीक्षित वाणीच्या वाघिणी. नारायण 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 नारायण. येऊ द्या प्रतिसाद टाळ्यांचा. आता यांना जाऊ द्या, तुम्ही जाऊ द्या, पण इथे या ठिकाणी रसिक मंडळी आहेत बरं का. खरं सांगा, भजन किती अवघड होतं, किती अवघड भजन होतं. निवृत्तीराया निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. चांगल्या चांगल्याला जमत नाही. माझं जिथं जिथं कीर्तन झाले बरं का, तिथं चांगल्या चांगल्याला जमत नाही. पण आपल्या गावच्या वाघिणीने महाराज एका सरळ मुंगीच्या जशी रांग चालते ना, सरळ बिचारा रांगेत म्हणल्यात बरं का. त्या जोरदार ट्राय होऊ द्या. बघायची का आपल्या मालकाची वाणी. घ्या एकदा सर्वांनी हातवर घ्या. माझं चिंतन संपले म्हणून मी तुमचा टाइमपास मुळीच करत नाही बरं का. घ्या एकदा हातवर. घेतलीत ना मनापासून बरं का, मनापासून. आज तुकोबराईंच्या ज्ञानोबराईंच्या भूमीतली आज आपण माणसं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली आज आपण माणसं आहेत. अजिबात लाजायचं नाही महाराज भगवंताचं भजन करण्यासाठी. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा वा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पाठीमागचे वा वा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम,
तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हरी बोल. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जेवढे राम भक्त आहेत श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बाबा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला सर्वांनी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हरी बोल. जय जय राम जय जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की. याला म्हणतात भजनातली ताकद. जेवढी भोजनामध्ये ताकद आहे तितकीच ताकद महाराज भजनामध्ये पण कळाली पाहिजे बरं का, अनुभव लागेल. महाराज म्हटले, तुकोबराय म्हटले, देवा द्यायचं असेल ना तर हेच दान द्या. ऐका बरं का, थोडं विचारपूर्वक थोडस माझ्याकडे लक्ष द्या. संत मंडळी तुकोबराय असोत किंवा वारकरी संप्रदायातले कुठलेही संत असोत, सर्व सकल संत मंडळी देवाकडे जातात आणि देवालाच मागून घेतात. हा संतांच्या मागणीमधला आणि आपल्या मागणीतला फरक आहे. देवाकडे जातात आणि देवालाच मागून घेतात. कधीतरी मागितलंय का ग आपण देवाला? जाता शिव मंदिरामध्ये? हो नाही काहीतरी बोला. जाता ना? जाता हनुमंतरायच्या मंदिरामध्ये? काय मागता बरं देवाकडं? काय मागता? हे चिदान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्याचा बंगला माझा भावा. नाही ना? महादेव हर 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 हर, गाडी देव, बंगला देव, इस्टेट देव, प्रॉपर्टी देव, मग म्हणता महादेव. जाता मंदिरामध्ये महादेवाच्या, काय मागता ग? देवा माझं चांगलं होऊ दे, मुलं बाळ चांगली शिकू दे, हे मागताना नासक्या गोष्टीचा महाराज कधीच देवाकडे मागणी करायची नाही बरं का. नारदाच्या गादीवरती सांगते, नाशिवंत देह महाराज सर्वांना माहिती, एक दिवस प्रत्येकाला जायचंय. नाश पावणाऱ्या वस्तू महाराज देवाकडे मागूच नका. उद्यापासून मंदिरामध्ये जा आणि देवाला महाराज गेल्याच्या नंतर मागणी करा. मंदिर में रहते ओ भगवन, मंदिर में रहते ओ भगवन, कभी बाहर आया जाया करो, मैं रोज तेरे दर आती हूँ, कभी तुम भी मेरे घर आया करो. मंदिर में रहते ओ भगवन, मंदिर में रहते हो भगवन, कभी बाहर आया जाया करो. रोज तेरे दर आती हूँ, मैं रोज तेरे दर आता हूँ, कभी तुम भी मेरे घर आया करो. मंदिर में रहते हो भगवन,
जाताय ना, देवाला सांगा, देवा रोज तुझ्या मंदिरात येते रे मी, काही नकोय देवा, तुझ्याकडे काही जास्त मागायचं नाही. रोज जशी मी तुझ्या मंदिरात येते देवा, कधीतरी तू सुद्धा माझ्या घरी आला पाहिजे. इमानदारीचे ना सांगा, कोणी कोणी देवाकडे ही मागणं मागितली? याला म्हणतात उचित मागणं. काय म्हणायचं? देवाकडे जाऊन इतर गोष्टी न मागता देवालाच मागून घ्यायचं. ही परमार्थातली महाराज उचित मागणी. उचित आपण मागणी मागतो ती अनुचित, अनुचित मागणी आपली. एक उदाहरण सांगितलं म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आता सर्वात जास्त महाराज भक्त जर कोणाचे असतील तर भोले बाबाचे सर्वात जास्त भक्त आहेत बरं का. काय झालं माहितीये काय, एकाच्या घरी एवढं दारिद्र्य होतं, एवढं दारिद्र्य होतं, बायकोनं सांगितलं, अहो काबाड कष्ट करून या काळात संपत्ती तर कमवणं होणारच नाही, काय करा? मी शिव महापुराण ऐकले, जा भगवान शंकराची आराधना करा, भगवान शंकराला प्रसन्न करून घ्या. ऐका बरं का. बायकोच्या सांगण्यावरून महाराज जंगलामध्ये गेला आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं बरं का. भगवान शंकर महाराज लवकर प्रसन्न होणारं भोळं दैवत आहे बरं का. वरम गुरे फक्त तुला काय पाहिजे ते मागून घे म्हटले भगवान शंकर. तो म्हटला, देवा, हात जोडले बरं का देवा पुढे, देवा बायकोच्या सांगण्यावरून मी म्हणे जंगलात आलो, ती म्हटली म्हणून मी या ठिकाणी तुझी आराधना केली, पण तिनं काय मागायचं सांगितलं हे मात्र जरा मी विसरलो म्हणे. मी काय करतो, घरी जाऊन येतो. म्हणजे काय, तिला विचारून येतो. दुसरं काय अर्थ आहे महाराज? भगवान शंकर म्हटले, तितका वेळ माझ्याकडे नाहीये, मी तुला 3 वरदान देतो. 3 वरदान, 3 वरदान, तुला जे काही पाहिजे असेल तर बिंदास मागून घे. 3 वरदान दिले महाराज आणि घरी आला, नाचतच घरी आला. ए ऐकतेस का, ऐकतेस का? बायको म्हटले, काय झालं? बोंबलायला. काय म्हटली? काय म्हटली? काय म्हटली ती? बोंबलायला काय झालं? सोपा शब्द आहे हो, बोंबलायला काय झालं. आहे की नाही? आहे ना? हो म्हणता येत त्या. आता आम्ही यांना एखाद्याला म्हणतो ना, बोंबलायला काय झालं, हे तो टाळ आणि तो कीर्तन चाललो माझ्या मी घरी. बायको म्हटली, महाराज बोंबलायला तर राग येत नाही. बघा कसा संसार आहे माणसाचा. वैराग्य होतं माणसाला, पण क्षणाचं वैराग्य. लगेच मायेचा पडदा माणसावरती पडतो. बायकोकडे आला, अगं ऐकतेस का, काय झालं म्हणे? भगवान शंकर प्रसन्न झाले म्हणे. मग 3 वरदान दिले भगवंतांनी. 3 काही मागितलं? अजिबात नाही म्हणे. तुझ्या शब्दाच्या समोर सुद्धा जाऊ शकत नाही म्हणे, मी कसं काय मागेन? मग म्हणे, ऐका थोडस, मी म्हणेन तसं भगवान शंकराकडे जाऊन मागा. काय होतं म्हणे, जेव्हा का आपल्या गावामध्ये भांडणं लागतील ना, सगळ्यात भांडणाचा पहिला नंबर माझा असतो. माझा. एकीला सुद्धा मी शब्द समोर बोल देत नाही. आपलं नाव म्हणे शांताबाई. शांताबाई. भांडणाला दम नाही. सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण बोलण्याचं सुद्धा भरपूर भांडवल आहे. पण भांडणामध्ये बाया मला काय म्हणतात माहितीये का? चपट्या नाकाची. चपट्या नाकाची. तिचं नाक जरा चपट होतं बरं का, बसक नाक होतं जरा तिचं. म्हणजे जा भगवान शंकराकडे जा आणि देवाला म्हणा, पहिल्या वरात माझ्या बायकोचं नाक थोडस लांब कर. काय म्हटली? पहिल्या वरात माझ्या बायकोचं नाक लांब कर. हा भोळा होता महाराज, देवासारखाच गेला. देवा पहिल्या वरात माझ्या बायकोचं नाक थोडस लांब कर. भगवान शंकर म्हटले, तथास्तु. तथास्तु म्हणणं म्हणा. आणि हिच्या घरातून हिचं नाक वाढायला सुरुवात झाली. इथून जे मायकापासून निघलं, 1 2 3 असे 7 प्रदक्षिणा घातल्या महाराज. हा तितक्यात घरी आला. घरी आल्यावर तुम्हाला काय अक्कल आहे की नाही म्हणे. काय झालं? अहो इतकं नाक लांब करायचं असतं का? तो म्हणे, अगं तू म्हटली नाक लांब करायला सांग देवाला, मी लांब करायला सांगितलं. तुम्हाला सांगितलं का किलोमीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर? मी सांगितलं असतं ना. जा म्हणे, अजून 2 वर आपल्याकडे शिल्लक आहेत. दुसऱ्या बरात देवाला म्हणा, माझ्या बायकोचं नाक थोडस कमी कर. देवाकडे आला. देवा अरे इतकं नाक कुठे लांब करायचं असतं का? भगवान शंकर म्हटले, तुम्हाला सांगायचं असतं ना, इतकं लांब कर, इतकं लांब कर, किलोमीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर. तू म्हटलं लांब कर. मी लांब करायला सुरुवात केली. बोल म्हणे, आता काय करायचं? 2 वर तुझ्याकडे. बोल दुसऱ्या वरात काय पाहिजे? देवा दुसऱ्या वरात माझ्या बायकोचं नाक थोडस कमी करा.
भगवान शंकर म्हटले तथाच तू पुन्हा चूक केली बरं का. कमी करायला सांगितलं पण किती कमी करायचं सांगितलं नाही महाराज, पुन्हा चूक केली. जे नाक महाराज मागे यायला सुरुवात झाली होतं नव्हतं ते बी आज जाऊन बसलं चपक. ती झाली बसक्या नाकाची. ऐका आता, माणसाला जर साधी सर्दी जरी झाली सर्दी तर नाकातून हवा बाहेर महाराज पास होत नाही. तिच्या फक्त महाराज नाक तर दिसतच नव्हतं, अशा बंदुकीच्या फक्त 2 गोळ्या दिसत होत्या बरं का, नळ्या ह्या. ती झाली गेंगाणी. हा घरी आला, ती त्याला म्हणते तुम्हाला काय अक्कल आहे की नाही. ते म्हणे काय झालं, इतकं नाक कमी करण्यात आता का. ते मग किती करायचं. आता तिसरावर आपल्याकडे म्हणे सांग काय करायचंय. नामने देवाकडं नेमना म्हणा नत होत नत करून टाक. काय जसं होतं तसं करून टाक. आता थोडासा विचार करा माय बापांनो. देणारे भगवान शंकर होते हो. एका अनुचित मागणीमुळे महाराज एवढं मोठं दुःख पदरात पडलं. अरे देवाकडे मागितल्याच्या नंतर काय नाही महाराज देऊ शकणार. पाहिजे ते देऊ शकतो महाराज. तुकोबराय म्हटलं देवा मला काहीच नकोय, द्यायचं असेल तर हेच दे. तुझा विसर माझ्या जीवनामध्ये मला पडला नाही पाहिजे देवा. अरे देवा तुझा विसर जर माझ्या जीवनात जर नाही पडला ना तर काय करेल माहिती मी. गुणानुवाद तुझे कसे गाईन, आवडीने अभंगाचं द्वितीय चरण. गुण गाईना आवडी येती माझी सर्वस्वादी. येती माझी सर्वस्वादी. येती माझी सर्वस्वादी. येती वाजवायचे असतील तर वाजवा टाळ्या, ते सुद्धा जोरात.
वाजवायचे असतील तर वाजवा टाळ्या, नाहीतर तुमच्या डोक्यात पडतील बघा आळ्या. परमार्थाशिवाय काय खरे हो माणसाचं. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी देवा. दान जर तुम्हाला हे जर दिलंस ना तर तुझे गुणानुवाद गाईन रे, गुणानुवाद. कशी आवडीने आपण गातो महाराज. कधी भेटला वेळ तर सवडीने, बरं का. आमच्या मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे बघा, अंगाला आला ताप तर देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप तर मी तुझा बाप. आहे का तुमच्याकडं? आमच्याकडं माणसं महाराज मेल्यावर जळतात. तुमच्याकडं कशी जिवंत जळतात का? नाही ना, जीव गेल्यावर जात असते बरं का, सारखंच आहे थोडंफार. बघा मागणी काय असते सांगू तुम्हाला. देवाला फक्त महाराज संकटामध्ये नका रे आठवू. संकटामध्ये देवाला अजिबात आठवू नका. देवाचा स्वभाव आताच सांगितला तुम्हाला मी, देशी ते भागीशी ऐसा आससी उदार. देवाचा स्वभाव आहे महाराज, दिल्याशिवाय देव जवळ येत नाही. काय द्यावं लागेल महाराज. महाभारतामध्ये सुंदर प्रसिद्ध मागणी आलेली महाराज कुंती मातेची. महाभारताचं युद्ध शेवटच्या टप्प्यावरती आलं. हस्तिनापुराचं राज्य पांडवांना मिळालं आणि महाराज भगवंत द्वारकेला जाण्यासाठी निघालेत बरं का. एका हाताने रथ पकडलाय, एक पाय रथामध्ये, एक पाय खाली, आणि अख्खा हस्तिनापूर महाराज भगवंताला वाटवण्यासाठी त्या ठिकाणी हजर आहे. पण अभिमन्यूची पत्नी उत्तरा 15 जवळ तिचं जवळपास महाराज वय असेल त्या उत्तरेचं. बालक असणाऱ्या महाराज अवस्थेमध्ये ती उत्तरा गर्भवती आणि महाराज तिने भगवंताला धावा केला. पाही पाही महायोगिन देव देव जगत्पते अनन्यम त्वदभयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम. पाहे माम भगवंता, या ब्रह्मास्त्रापासून माझा आणि माझ्या बाळाचं रक्षण करा. जास्त वेळ घेणार नाही महाराज. भगवंतानं अंगुष्ठ रूप धारण केलं, तिला आणि तिच्या बाळाला वाचवलं महाराज. आणि भगवंत परत निघाले हो द्वारकेला जाण्यासाठी. पण तितक्यात महाराज कुंती माता जवळ येते आणि नमस्कार करते. नमस्ते त्वाद्यम ईश्वर प्रकृती परम. हे भगवंता माझा नमस्कार स्वीकार कर. त्यावेळेस भगवंत म्हणतात, आत्या अरे उलटी गंगा कपसे वैरी. नात्याने जर बघायला गेलं तर मी तुझा भाचा आहे आणि तू माझी आत्या आहेस. माझ्यापेक्षा वयानं तू मोठी आहेस. आता खरं सांगा, भाच्यानं आत्याचं दर्शन घ्यावं का आत्याने भाच्याचं दर्शन घ्यावं? भाच्यानं आत्याचं दर्शन घ्यावं. कुंती माता म्हणते, देवा काय करतोयस हे तू? भगवंत म्हणतात, आत्या काय करतेस हे तू? त्यावेळेस कुंती माता काय म्हणते माहिती देवाला, देवा बरेच दिवस झाले रे, बरेच दिवस निघून गेले. तुझं देव पण जाण्याची देवा मी इच्छा केली, पण ज्या वेळेस मला वाटलं ना देवा तू देव आहेस, त्यावेळेस देवा तू माझ्या जवळ यायचा आणि मला म्हणायचा, आत्या काय करतेस ग? आत्या तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आहे ना? तू जेव्हा आत्या म्हणायचा ना, आत्या का नाही या, मला वाटायचं तू माझा भाचाच आहेस. काय रे देवा, आज आम्हाला सोडून चाललास? एवढी संकट माझ्यावरती होती देवा. लाक्षा भवनामध्ये जाऊन होती देवा, विशाल महागणे पुरुषात दर्शनात असंच सभाया वनवास कृच्छुतम मृधे मृधे नेक महारथासरतो दृढोष्ट भीष्मश्च हरे विरक्षितः. मला वाटतं याचा अर्थ तुम्हाला चांगलाच कळाला. कळाला का? कानावरून गेला? सांगेन बर का. अरे देवा, भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले देवा. त्या विषामधून देवा तू भीमाला देवा तूच काढलंस, तूच वाचवलंस. अरे लाक्ष भवनाच्या आगीमध्ये देवा जळत होतोस, त्या लाक्ष भवनाच्या आगीमधून देवा तूच आम्हाला बाहेर काढलंस. मृधे मृधे नेक महारथासरतो, त्या रणांगणावरती भारतीय महान पराक्रमी त्या ठिकाणी योद्धे होते देवा. विरोधक देवा 100 होते, 100. केवढं मोठं देवा त्यांच्या बाजूने देवा सैन्य होतं रे. विचार जर केला देवा तर माझी मुलं फक्त 5 होती, 5. 100 देवा तू एक सुद्धा वाचू दिला नाहीस.
आणि माझ्या पाचीतल्या एकाच्या सुद्धा केसाला सुद्धा धक्का लावू दिला नाही देवा, ही देवा कृपा तुझी. म्हणून देवा आज हस्तिनापुराचं राज्य भेटलं तर आम्हाला सोडून चाललास. जाती हूँ छोड़ कर कान्हा कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए कान्हा कैसे जिएंगे हम, तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम, पिंजरे में बंद करके कान्हा बोली सुनेंगे हम. जाते हो छोड़ कर कान्हा कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए कान्हा कैसे जिएंगे हम. ना कान्हा आम्ही छोडकर मत जाऊ. ही महाराज उचित मागणी म्हणायची. देवा एकच मागणं मागते देवा तुझ्याकडं, विपद विपद आणि संकट. संकट देवा संकटच माझ्या जीवनामध्ये दे, कारण मला माहिती संकटाच्या काळाला देवा तू आम्हाला आठवतोस. आज हस्तिनापुराचं राज्य भेटलं देवा, खुशाल सोडून चाललास आम्हाला. मला सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे, गुण गायीना आवडी. देवाला फक्त महाराज फायद्यासाठी आठवू नका, फायद्यापुरतं देवाची महाराज भक्ती करू नका. करायची असेल तर अंतकरणातून गुण गायीना आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. देवा मला माहिती आहे गर्भवासामध्ये दुःख आहे, पण देवा तू जर त्या गर्भवासात जर घालणार असतील ना तर ते दुःख सुद्धा आम्ही आनंदाने सहन करायला तयार आहे. अभंगाचं तृतीय चरण.
देवा माहिती रे आम्हाला गर्भवासात दुःख आहे, पण असं जर दीक्षितवाडीत जर असा जर कार्यक्रम या ठिकाणी होत असेल, तुझ्या नामाचा जर घोष होत असेल आणि आमचे हात जर तुमच्या टाळामध्ये भगवंताच्या भजनामध्ये जर भजन करत असतील, तर देवा ते गर्भवासाचं दुःख सुद्धा आम्ही आनंदाने देवा सहन करू. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. माझ्या बुद्धीप्रमाणे मला सुचेल जसा महाराज या ठिकाणी अभंगाचा या ठिकाणी भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केलाय. मला 5 मिनिटं तुमची घ्यायची. महाराष्ट्रामध्ये महाराज अवघ्या महाराष्ट्रभर फिरतभर मी काहीतरी संदेश देत चालत असते. आपल्या कार्यक्रमाचं महाराज 4थं वर्ष आहे. कार्यक्रम महाराज दिव्य भव्य या ठिकाणी स्वरूपात पार पडतोय. 4 वर्ष झाले महाराज एवढ्या मोठ्या सुंदर आयोजनामध्ये या ठिकाणी आपण श्रवण करतोय. टाळकरी माळकरी या ठिकाणी सर्वजण येत. या ठिकाणी 2 मुली चोपदार आहेत महाराज. पण काय महाराज काहीतरी परिवर्तन सुद्धा हवं ना. एवढा मोठा खर्च चालला म्हणजे काहीतरी परिवर्तन हवं महाराज. पहिली गोष्ट म्हणजे देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. दुसरी गोष्ट म्हणजे महाराज गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. तिसरी गोष्ट म्हणजे महाराज आपल्या मुलाबाळावरती चांगले संस्कार टाका. आणि 5वी गोष्ट म्हणजे महाराज व्यसनापासून दूर राहा. आणि 6वी गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा करा. झोपताना महाराज 2 व्यक्तीची आठवण काढून जरूर झोपत जा. जगाचा पोशिंदा शेतकरी आणि ज्याच्यामुळे महाराज 2 घास अन्न आपण पोटाचं खातोय, पोटाला घालतोय, तो शेतकरी. आणि रात्रभर सुखाने चैनीने झोप घेतोय तो सीमेवरती असणारा महाराज विठोरायाच्या महाराज रूपात असणारा सीमेवरचा सैनिक त्या ठिकाणी जवान महाराज आपली आज राखण करतोय. 2 व्यक्तीची आठवण काढून जरूर झोपा. दुसरी म्हणजे महाराज गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. या ठिकाणी बरेच आई वडील असे ज्यांना लग्न करायचंय मुलीचं मुलाचं. मी तुमच्या मुलीसारखी मुलीला महाराज स्थळ बघत असताना त्या पोराच्या घरी श्रीमंती बघू नका, गाडी बंगला नोकरी चाकरी काहीच बघू नका. तो नवरा मुलगा माळकरी आहे का फक्त इतकंच बघा. तुमच्या लेकराच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आज महाराज कोणीकडे पिढी चालली हो आपली. संस्कार नावाची चीज नाही राहिली महाराज. आणि संस्कार जर घडावेत असं जर वाटत असेल तर गर्भातच महाराज संस्कार घडले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज उगीच नाही घडले महाराज. जिजाऊ आईसाहेबांना तसे महाराज संस्कार टाकले होते गर्भावरती. जन्म झाल्याबरोबर महाराज खेळणे नाही हो माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी खेळले. मातीचे हत्ती, मातीचे घोडे, मातीचे किल्ले बनवले महाराज. म्हणून तर आज एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं. उगीच नाही घर छत्रपती शिवाजी महाराज. आज आम्ही सरळ म्हणायला मोकळेत, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि आपण बिड्या फुकू फुकू मरा. राजे येतील हो, निश्चित राजे येतील माझे, पण गर्भावरती तसे संस्कार झाले पाहिजे ना. आज तुमच्या गावामध्ये मला थोडं समाधान वाटतंय बरं का. 5-6 महिन्याचं लेकरू असेल बघा, ते 6 महिन्याचं किती 6च महिन्याचं लेकरू आहे महाराज. नीट त्याला बोलता सुद्धा येत नाही. भजनामध्ये कीर्तनामध्ये टाळी वाजवते आणि 2 तास शांत बसले. त्याला नाही धन्यता. धन्य माता पिता तयाची. तिकडे एक महाराज सृष्टीमध्ये दादांकडे एक मुलगा होता का मुलगी होती, ती सुद्धा महाराज टाळी वाजत होती. टाळी. काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावात एवढीच लोक आहेत का? एवढीच लोक आहेत? भरपूर आहेत. तुम्हीच का आले त्या ठिकाणी? तुम्ही नाही रे आले, माझ्या भगवंतानी तुम्हाला या इथपर्यंत बोलवले. हे उगच नाही महाराज हृदयामध्ये भगवंताबद्दल भाव जागृत होणं. 4-2 वर्षाचं लेकरू 2 कीर्तनामध्ये 2 तास शांत बसणं, टाळी वाजवणं, ही महाराज मागच्या जन्माच्या कर्माची पावती बरं का. पूर्वपुण्याचा हा ठेवाय बघा ना. इतकुसची मुरटी पोरगी इकडं टाळ पखपताच्या स्वरामध्ये मला डोलती, ती लेकरू डोलती. उगीच नाही महाराज, पूर्वजन्मीचा ठेवाय त्या लेकराचा. आज या ठिकाणी महाराज टाळकरी माळकरी आमच्या ठिकाणी जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई एवढ्याच मुलीत का गावामध्ये? बऱ्याच जणीला महाराजा लाईनीमध्ये उभा राहावं असं वाटतं की नाही? खरं बोला. पण भीती कशाची वाटते? लोक काय म्हणतील, बरोबर ना. लाखात एक गोष्ट आहे महाराज, लोक काय म्हणतील. अरे लोक काय म्हणतील जर तुम्ही याच्याकडे जर लक्ष दिलं ना, कसंही वागा, जगताचे निर्णय महाराज लोक तुम्हाला बोलणारे. माझ्या मीराबाई
राजघराण्यातल्या रजपूत समाजातल्या असताना सुद्धा महाराज माझ्या भगवंताच्या भजनामध्ये लाजल्या नाही तो नाचायला. पायामध्ये महाराज घुंगर बांधले माझ्या मीराबाईनी, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गणामध्ये विडा टाकला आणि महाराज गल्लोगल्ली माझ्या भगवंताचं महाराज नामचिंतन करत फिरत होत्या. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, लोक लाज की नहीं खबरियां मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. राजवाड्यातली महाराज राजकन्या होत्या माझ्या मीराबाई, तरी सुद्धा महाराज भगवंताच्या भजनामध्ये नाचायला लाजले नाही तो. बिंदास लोकांचा विचार करायचा नाही, पुढच्या वर्षीपासून टाळ घ्यायचा आणि सप्ता बिंदास आपलाच आहे इकडे उभं टाकायचं. महाराज या मीराबाई मुक्ताबाईंसाठी जोरदार, चौदारांसाठी जोरदार टाळ वाजवा. या ठिकाणी महाराज संस्कार लेकरांवरती चांगली झाली पाहिजे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे महाराज व्यसनापासून दूर राहा. आजचा तरुण महाराज एवढा व्यसनाच्या हारी गेला हो, एवढा हारी गेला. 15-15, 16-16 वर्षाच्या लेकरांना महाराज व्यसनं लागली, दारूची, गुटख्याची, तंबाखूची. तुम्हाला तुमच्या कानाक कोपऱ्यात तुमच्या खबर सुद्धा नाही. 15-15 वर्षाची लेकरं महाराज डीजे वरती नाचायला लागली, बेधुंद होऊन, बेशुद्ध होऊन नाचून डीजे वरती, त्या गाण्यावरती. त्या पोरांना माझा संदेश राहील, दादांनो तुमच्या बहिणीसारखी मी. दारू जर प्यायची नाही का, दारूचं नाव सांगेल ती दारू प्यारी. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियो या शाम पियो उतर जाएगी, लेकिन मेरे हरिनाम का प्याला तो पे कर देख, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. पूर्वी दादा व्यसनाची प्रमाण फार कमी होती. तुमच्या मनातलं वळेल बरं का, मी या ठिकाणी बरीच वयोवृद्ध मंडळी या ठिकाणी. व्यसनाचं प्रमाण फार पूर्वी कमी होतं बरं का. का कमी होतं? कमी होता काय, पैसा कमी होता. आता महाराज सरकारनं रेशन अमाप दिले, टेन्शन घेत नाहीत लोक. पूर्वीचे लोक महाराज पैसा कमी असल्यामुळं चांगलं चांगलं खायचे बरं का. असो बिचाऱ्यांचा पैसा कमी, काजू बदाम खायचे महाराज पूर्वीचे लोक. आताचे खात नाही का आपण? खातो पण पसतात का? पसतात का काजू बदाम? ऐका ना, काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला, काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा विमलच खाम नाही लागला. अरे बंद झाल्या शिक्षण जाहिराती, बंद झाल्या शिक्षण जाहिराती, जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीच खेळा म्हणायला लागला. जाकी सुद्धा गायछाप खातो, जाकी सुद्धा गायछाप खातो, तोही तेच म्हणाला, जंगली रमी पे आवडा महाराज. डायलॉग हाही फेमस झाला, डायलॉग हाही फेमस.